उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली। कुमठा, तोंडार, देवणी, पंढरपूर या भागातील पिकांचे आणि घरांचे झालेले नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिले। या दौऱ्यात तहसीलदार आणि तलाठी तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेत शेतकऱ्यांच्या समस्यांची नोंद करण्यात आली। माध्यमांशी बोलताना अमित देशमुख यांनी सांगितले की अतिवृष्टी तातडीनं मदत ही अदा केली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलीही दिरंगाई होता कामा नये। कारण जसं आत्ताच शेतकऱ्यांनी सांगितलं की हे पीक तर हातातून गेलं आहे, पण उद्या पावसाळा झाल्यानंतर जेव्हा हिवाळा येईल तेव्हा रबीच्या पेरण्या करायच्या, त्याची त्यांना तयारी करायची आहे। म्हणून त्याच्यासाठी सुद्धा त्यांना खरं म्हणजे उत्पन्नच नाही आहे, त्यामुळे त्याही पेरण्यांची अनंत अडचणी त्यांच्यासमोर आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की रबीच्या पेरण्यासाठी सुद्धा सरकार काही मदत करू शकतं का शेतकऱ्यांना हेक्टरी, असा देखील आम्ही मागणी त्यांच्याकडे नोंदवणार। काल तुम्ही 17 सप्टेंबरला बैठकीमध्ये बोललात की पाण्याच्यामध्ये उदगीर तालुक्यामध्ये धकोडमध्ये ऑटोमध्ये 2-3 तरुण वाहून जाऊन मृत्यू झाले त्यांचा, त्या संदर्भामध्ये काय बोलणार सर? नाही, आता दुर्दैवानं पावसाच्या पाण्यामध्ये आणि नदीच्या पुरामध्ये जे काही वाहून लोक गेले आणि जे पडले त्यांच्या कुटुंबियांना मदत सरकारनं केली पाहिजे। त्याच्यामध्ये RCPचे आपले RCPचे जे जवान तैनात होते त्याच्यामध्ये, त्यांनी सुद्धा ते जीव गमावला गेला। दुर्दैवी आहे खरं म्हणजे। आम्हाला अशी माहिती मिळाली की जे वाहन चालक होते त्यांनी अंदाज त्यांचा जो होता तो चुकला आणि प्रवाह आणि पाणी अधिक असताना देखील त्यांनी वाहन त्यातून नेलं आणि तिथंच घात झाला। त्यामुळं ही दुर्दैवी घटना घडली हे खरं आहे। यात जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना शासनाद्वारे आर्थिक मदत तातडीनं करण्यासंदर्भामध्ये देखील आम्ही मागणी नोंदवलेली आहे। आणि एकंदरीतच हे जे काही ओढे, नाले, नद्या आहेत, पूर परिस्थितीमध्ये पूर नियंत्रण कसं करावं, इथं कुठंतरी सरकारकडनं काहीतरी कमतरता आम्हाला जाणवते आहे। अनेक ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे, पाणी निचरा झाला नाही, ओसरलं नाही, लोकांनाही घरी जायचं असल्यामुळं लोकांनी देखील आपल्या जीविताची पर्वा न करता काही लोकांनी धाडसानं आपण निघून जाऊ यातून, हे देखील त्यांनी निर्णय केला, पण तो अंदाज चुकला आणि काही ठिकाणी मग अशा परिस्थितीत अगदी खरं आहे ते। अनेक ठिकाणी रस्ते, पुलं याची कामं संत गतीने सुरू आहेत, काही ठिकाणी दर्जा हा निकृष्ट आहे आणि ते सगळं आता सामान्य माणसाला सोसावं लागतंय। हे चित्र आपल्या पुढं उभं आहे। मला असं वाटतं की त्याही संदर्भामध्ये सरकार जी धोरणं आहेत ही कुठेतरी चुकतायत असंच म्हणावं लागतं। सर, स्थानिक आमदार जो हैं उनका शेतकरियों की तरफ ध्यान नहीं है, ऐसे लोगों में भी चर्चा है। खाली जो विकास कामों हैं उनकी तरफ ही ध्यान है, शेतकरियों का जो बेहाल हो रहा है पानी से उसकी तरफ ध्यान नहीं है। मैं आज राजनीतिक टिप्पणी नहीं करूँगा। आज किसान मुश्किल में है और अगर ये आप कह रहे हैं, जो भी बात आपने यहाँ रखी है, मेरी जब उनसे बात होगी तो मैं उनको कह दूंगा की आप याद कर रहे होंगे। सर, आज तुम्ही पाहणी करायला आलो, फक्त शेतकरीचे पाहणी करायला आलो, सार्वजनिक किंवा कार्यकर्त्याचे शेताला बघायला आलो? आम्ही जिल्ह्यामध्ये 7-8 ठिकाणी आज गेलो। जिल्ह्यामध्ये निरनिराळ्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पिकाची काय परिस्थिती आहे आणि अतिवृष्टीमुळे काय नुकसान झालं हे सगळं आम्ही पाहिलं आणि हे प्रतिकात्मक असतं। म्हणजे आता सोयाबीनचा पेरा आपल्याकडे 5.5 लाख हेक्टर आहे आणि जवळपास 2.5-3 लाख हेक्टर पेक्षा अधिक पेराचं नुकसान झालं आहे। त्यामुळं ह्याचा आढावा घेण्यासाठी आज हा पाहणी दौरा आहे आणि यातनं आपल्याला लक्षात येतं की काय पिकाची परिस्थिती आहे, शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, शेतकऱ्याच्या काय वेदना आहेत आणि हे समजून घेऊन उद्या शासन दरबारी जेव्हा मागण्या नोंदवायच्या तर ही सगळी जी माहिती आमच्याकडे एकत्रित होते त्याचा उपयोग होतो। आता जे
पावसामुळे जे पूरग्रस्त झाले त्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी आपण फिरत आहोत. पण तसंच आपण उदगीर विधानसभाचे हे आहे, पण तिथं काही लोकांना कशाच्याही सवलत भेटणार गेले, की नगर परिषदेच्या भेटणार गेले, तहसीलमधून भेटणार गेले, सरकारी दवाखान्यामधून काही भेटणार गेले, त्याच्याबद्दल कोण आपले कार्यकर्ते काही लक्ष देत नाही. सरकार आज राज्यामध्ये महायुतीच आहे. महायुतीच्या सरकारमध्ये निवडणुका होत नाही. गेली 4 वर्ष निवडणुका होत नाही. त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो आणि सरकारला सांगावं लागतं की आता निवडणुका घ्या. आणि निवडणुका आता येणाऱ्या काळात होतील त्यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी ते निवडून आल्यानंतर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला न्याय निवाडा नाही, स्थानिक द्वारे ते होईल. निवडणूक चालूच आहे सर. आता तात्काळ जाहीर झाले दिवाळीच्या नंतर आचारसंहिता लागू होईल, पण काँग्रेसचा कार्यकर्ता त्या ठिकाणी उपलब्ध नाही. असं नाही, अजिबात नाही. नाही, आम्हाला दिसून येते. आम्हाला आता शेतकरी आता काही दुसरे असतील कार्यकर्ते ते स्तरांवर पुढे येत असतात, पण काँग्रेसचे अजून कार्यकर्ते दिसून येत नाही साहेब. निवडणुका लागल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं असून हे मुद्दे अधिवेशनात ठळकपणे मांडले जातील. शेतकऱ्यांचे प्रत्येक प्रश्न गांभीर्याने घेऊन सरकारकडून तातडीने आणि योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले. तर हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना मोठे संकट आले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध होईल त्यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित देशमुख यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.